तर 2018-19च्या विद्यार्थ्यांची थांबलेली शिष्यवृत्ती आता मिळणार का? सरकारने तब्बल 51 कोटींचा निधी मंजूर केला आहे. पूर्ण माहिती जाणून घ्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा GR, ज्यामध्ये इतर मागास बहुजन कल्याण विभागाने 2018-19 मधील प्रलंबित शिष्यवृत्तीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. तर मित्रांनो, राज्यात महा-DBT पोर्टलद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. पण 2018-19 मध्ये सुरुवातीच्या टप्प्यात काही तांत्रिक चुका झाल्या होत्या. तर त्या चुका काय होत्या? तर क्रेडिट टू पूल अकाउंट ही तपासणी नव्हती. काही विद्यार्थ्यांना जास्त पैसे मिळाले, इतर योजनांचे पैसे चुकून वितरित झाले. त्यामुळे DBT पूल अकाउंटमध्ये तफावत निर्माण झाली. तर समस्या काय? तर या गोंधळामुळे अनेक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित राहिली. विशेषतः 2018-19 आणि 2021-22 मधील विद्यार्थ्यांना याचा फटका बसला. तर या समस्येवर उपाय म्हणून सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 15,252 विद्यार्थ्यांसाठी एकूण 51.68 कोटी रुपये शिष्यवृत्ती आणि फ्रीशिपसाठी निधी मंजूर केला आहे. तर हा निधी VJNT स्कॉलरशिपसाठी रुपये 5.32 कोटी, नंतर VJNT फीस रुपये 9.30 लाख, OBC स्कॉलरशिप रुपये 45.81 कोटी, SBC स्कॉलरशिप रुपये 45.61 लाख आणि SBC फीस रुपये 1,350. एकूण लाभार्थी 15,252 विद्यार्थी. तर या योजनांमध्ये वाटप होणार आहे. नंतर पुढील प्रक्रिया. तर आता पुढे काय होणार? तर हा निधी महा-ITच्या पूल अकाउंटमध्ये जमा होईल. त्यानंतर रिकॉन्सिलायझेशन प्रोसेस होईल आणि पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा केले जातील DBTद्वारे. नंतर महत्त्वाच्या सूचना. तर निधी महा-DBT पोर्टलद्वारेच वितरित होणार. सर्व नियम व अटींचे पालन करणे बंधनकारक आणि अधिकाऱ्यांनी उपयोगिता प्रमाणपत्र म्हणजे UC सादर करणे आवश्यक. तर मित्रांनो, 2018-19च्या विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे. लवकरच त्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.